लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. गोड गोड करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे वेद ओवी सवे गीत झाले, तुझ्या शब्दात सायुजनाथा. तुझ्या पायरी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवा सतृप्ती, तुझ्या दर्शने भक्त स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरी सदा नम्र माथा. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे. पांड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वर्णव रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहो मोहि. हरहु कलेश विकार महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्र नीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेतरम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणांकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. यौंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्व गादीन, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा आणि संतत्वाला मातृत्वाची उपमा देणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. संतत्व हे फार मोठे आणि मातृत्व हे फार छोटे लहान आहे. तरी पण महाराजांनी या अभंगातून संतत्वाला मातृत्वाची उपमा का दिली? कारण या जगाच्या पाठीवरती मातृत्वा एवढा दुसरा कोणता दृष्टांत पण नाही. या जगाच्या पाठीवरती आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतं नातं पण नाही. म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली. विठ्ठल विठ्ठल. संतत्व हे फार मोठे महाराज. किती मोठे? अणुरे नुया थोकडा
तुका आकाशा एवढा तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग संतत्व फार मोठं आहे महाराज, फार मोठं आहे संतत्व. संतत्व एवढं मोठं मी तुम्हाला सांगेल. आताच प्रमाण दिलं आपल्याला अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. एवढं मोठं संतत्व आहे, परंतु तरी सुद्धा संतत्व एवढं मोठं असताना महाराजांनी संतत्वाला मातृत्वाची उपमा का दिली? कारण या जगाच्या पाठीवरती आई एवढं प्रेम करणारं दुसरं कोणतंच नातं नाही. म्हणून या अभंगातून महाराज संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो विठ्ठल विठ्ठल. स्तुत अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे. आज ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत ते निमित्त आपणा सर्वांना माहितीच आहे, परंतु एका वक्त्याचं कर्तव्य आहे की ज्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलात ते निमित्त सांगणं हे एका वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायाने आज या कांबळे परिवारातील एक आदर्श माता मातृदेवता कैलासवासी सुमन दादाराम कांबळे या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कांबळे परिवारानं अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला विनंती एवढीच असेल, सर्वांगाचे कान करा. जेव्हा भजन चालू होईल तेव्हा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. कांबळे परिवारानं फार सुंदर नियोजन केलेलं या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाकरता सुंदर मंडप सिस्टीम आहे, सुंदर माईक सिस्टीम आहे. श्रीनाथ साऊंड गोतवंडी माणेबंधू यांची साऊंड सिस्टीम आपल्या या कार्यक्रमाकरता लाभली. दादा फार गोड आवाज देताय तुम्ही, फार गोड. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. सुंदर मंडप घातलेला आहे या कार्यक्रमाकरता. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतील काही विद्यार्थी आपण या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्यामध्ये काही मुलं आहेत, मुली आहेत, काही मुलं आपल्याही गावातली आहेत. पलीकडे बाबा आहेत आमचे. आपण ही सुंदर गोड आवाज आहे आपला, आपल्यालाही धन्यवाद. पलीकडे आपल्या संस्थेतील विद्यार्थी विना घेऊन छोटा उभा आहे. सर्व मुली आहेत, मुक्ताबाई आहेत, जनाबाई आहेत, इकडे ज्ञानोबा तुकोबा आहेत. 2 मृदंगाचार्य आपल्या कीर्तनासाठी आहेत. इकडे जर आपण पाहिलं तर ही मुलगी पखवाज वाजवते. अरे पोरानं पखवाज वाजवावं याच्यात आश्चर्य नाही, पण एका मुलीने पखवाज वाजवावं हे मात्र फार मोठं नवल आहे. मुलाचं काम आहे, पण ही मुलगी सुंदर पखवाज वाजवती. खरोखर आपण कौतुक करण्यासाठी तिच्याकरता टाळ्या वाजवल्या आणि ते खरंच आहे. मुलगी असून पखवाजाची साथ करते, सुंदर साथ आहे. या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता महिला मंडळींची उपस्थिती, नातेवाईक असतील, आप्तेष्ट मित्रमंडळी, इकडे पुरुष मंडळींची उपस्थिती आहे. सर्वांच्या उपस्थितीने आणि साथीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं हे सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यू लोकातून निघून गेल्यानंतर सोबत काहीच नेत नाही, पण पाठीमाग आपली संतती सोडून जात असतो. या आईनं सुद्धा उत्तम संतती पाठीमाग सोडलेली आहे. त्यामध्ये आईंची 2 मुलं आहेत, विलास दादाराम कांबळे, अतुल दादाराम कांबळे. आईंनी या 2 मुलांना जन्म दिला, ही संतती पाठीमागे सोडली. आईंनी 3 मुलींना जन्म दिला. रेखा राजेंद्र कडाळे, वैशाली प्रशांत मिटे, बरोबर ना, मोटे, वैशाली प्रशांत मोटे, अनिता शांताराम साबळे, या 3 मुली आणि 2 मुलं अशी आईनं पाठीमाग संतती सोडलेली आहे. खरोखर या मुलांनी आपल्या आईच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आज ज्या निमित्ताने आपण सर्वजण एका मंडपामध्ये आलेलो आहोत, एका आईसाठी आपण या मंडपामध्ये आलेलो आहोत, एका आईच्या वर्ष श्राद्धासाठी आपण या मंडपामध्ये आलेलो आहोत. मग सगळ्यात आधी वर्ष श्राद्ध म्हणजे काय मी तुम्हाला सांगेल. वर्ष श्राद्ध म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती निघून गेल्यानंतर बरोबर 1 वर्षाने पिंडदान नावाचा विधी करून श्रद्धेने केला जाणारा विधी, त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात आणि आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला एक अंशतः प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी, म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी.
बरं, दुसरा प्रश्न असा आहे, वर्षश्राद्ध करावंच लागतं का? याचं उत्तर मी तुम्हाला देईल, हो, वर्षश्राद्ध हे करावंच लागतं. का करावं लागतं? नाही केलं तर काय होतं? मी सांगेल तुम्हाला वर्षश्राद्ध का करावं लागतं. आपल्या घरातून जेव्हा हा जीव निघून जात असतो आणि हा जीव निघून गेल्यानंतर त्रिपिंडी दान करून या जीवाला आपण घराच्या बाहेर काढतो. त्रिपिंडी दान करून या जीवाला घराच्या बाहेर काढल्यानंतर, जीव गेल्यानंतर या जीवाचा प्रवास यमपुरीच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आणि हा प्रवास आहे 12 महिन्यांचा. किती? बोला बोला. 12 महिन्यांचा प्रवास आहे हा. 12 महिन्यानंतर हा जीव यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो आजच्या दिवशी, आज सकाळी. 12 महिन्यांचा प्रवास आहे हा. आणि हा प्रवास करत असताना तहान भुकेने व्याकुळ झालेला हा जीव अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रवास करतो. त्याला ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, या गोष्टींचा सामना करत 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 वरती जावं लागतं. मग या जीवाचा प्रवास सोपा कसा होईल, सुलभ कसा होईल, यासाठी आपण काय करतो, दर महिन्याला पाहुणा जेवायला घालतो. बरोबर ना? आलेत का महिना जेवणारे? कुठे आहेत? येणार आहेत? आलेत? दर महिन्याला आपण एक पाहुणा जेवायला घालतो. का घालतो? कारण ती जी शिदोरी आहे त्या जीवाला मिळत असते. त्या पाहुण्याला दिलेलं जे अन्न आहे त्या जीवाला मिळत असतं. आता शंका घेणारे भरपूर आहेत, महाराज इथं केलेलं अन्नदान त्या जीवाला वरती कसं काय मिळेल? आणि हे शंका घेणारे आपलेच आहेत बरं का. मी सांगेल तुम्हाला, ख्रिश्चन बांधव कधी बायबलवर शंका घेत नाहीत. इस्लाम बांधव कधी सियासुनी कुराणावर शंका घेत नाहीत. शीख बांधव कधी गुरु गोविंद सिंग साहेबा या ग्रंथावरती शंका घेत नाहीत. पण आपल्या ग्रंथांवरती शंका घेणाऱ्या त्यांच्यापासून जरा सावध राहा. विठ्ठल विठ्ठल. आपलं धर्मशास्त्र सांगतं, आपण आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जे जे विधी इथं केलेत, अन्नदान केलं असेल, ज्ञानदान केलं असेल, द्रव्यदान केलं असेल, वस्त्रदान केलं असेल, ते जे केलेलं दान आहे त्या दानाचं पुण्य जीवाला वरती मिळत असतं. तरी पण एकाने मला प्रश्न विचारलाच, महाराज मला काही हे पटत नाही, मला दुसरं उदाहरण द्या. मी सांगितलं, दादा तुम्ही काम काय करता? मी महाराष्ट्र बँकेमध्ये कामाला आहे. बर, तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे? ज्या बँकेत मी कामाला आहे त्याच बँकेत माझं खातं आहे. आता ज्याला त्याला जे त्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. मग मी सांगितलं, तुमचं खातं ऐका, इकडे लक्ष द्या, ते फार महत्वाचं नाही, कीर्तन महत्वाचं आहे, ते रोजच आहे. मी विचारलं तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये? म्हटलं महाराष्ट्र बँकेमध्ये माझं खातं आहे. मग जर समजा दादा तुम्ही मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला एक 5-10 हजार रुपयांची गरज पडली, तर तुमची ब्रँच कुठे आहे? इंदापूरमध्ये. इंदापूरमध्ये ब्रँच आहे. बर, पैशाची गरज पडली मुंबईमध्ये, मग परत मुंबईहून तुम्ही इंदापूरला येणार का? अहो महाराज तुम्ही लय मागे राहिलेला दिसताय राव. आता सगळं ऑनलाईन झालंय, बँकेत यायची काय गरज आहे? माझ्या खिशात असणारे एटीएम कार्ड काढेल, एटीएम सेंटर वरती जाईल मुंबईमध्ये आणि एटीएम कार्ड स्वाईप करून पिन टाकेल, ते पैसे या खात्यावरून तिथं ट्रान्सफर होतील आणि ते पैसे तिथं मला मिळतील. मी म्हणलं इथं पण तसंच आहे. म्हणलं कसं काय? ज्या वेळेला जीव मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो त्या वेळेला त्या कुटुंबामध्ये त्याचं खातं तयार होत असतं कर्माच. आणि तो जीव आपल्यातून निघून गेल्यानंतर, जीव तर निघून जातो, शरीर इथंच राहतं, आपण त्याचा विधी करतो, जीव निघून जातो, पण तो जीव गेल्यानंतर त्या जीवाच्या नावाने केलेलं जे पुण्य आहे त्या जीवाच्या खात्यावरती जमा होतं आणि ते वरती ट्रान्सफर होतं आणि त्या जीवाला मिळतं. मी म्हणलं दादा ऑनलाईन आतापासून नाही, आधीपासूनच आहे. आपली लाईन आता शिकवण झाली. ऑनलाईन कधीपासून आहे? अहो पांडवांच्या काळापासून आहे ऑनलाईन, त्याच्या अगोदर पासून आहे. पांडवांनी पिंडदान केलं आहे का नाही? मग बघा, हे ऑनलाईन आधीपासून आहे, ट्रान्सफरिंग आधीपासून आहे, देवाच्या काळापासून आहे ऑनलाईन. महाराज विठ्ठल विठ्ठल. हो, 12 महिन्यांचा हा प्रवास आहे. 12 महिन्यांनी हा जीव आजच्या दिवशी यम दरबारामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आणि आजच्या दिवशी आई साहेबांना तिथं हजर केलं जातं यम दरबारामध्ये. चित्रगुप्त, यमराज आई साहेबांना समोर बसवतात. आई साहेबांची डायरी उघडतात. किती पाप केलं आई साहेबांनी जीवनामध्ये, किती पुण्य केलं, किती दानधर्म केला. आईंनी जर जीवनामध्ये फार पुण्य कमवलं असेल तर आईंकरता स्वर्गाची दारं उघडे. आईंनी जर जीवनामध्ये पाप केलं असेल तर त्या जीवाला नरक यातना भोगण्याकरता पाठवलं जातं. पण आईंनी जर जीवनामध्ये पाप आणि पुण्य या दोनही गोष्टी समान केल्या असतील तर आईंना मनुष्याचा जन्म दिला जातो. म्हणजे माणसाचा जन्म प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य हे समान असावं लागतं. पण एक शंका आहे,
चित्रगुप्त लगेच निर्णय घेत नाहीत, वाट बघतात. आज बरोबर या जीवाला 1 वर्ष झालंय. हा जीव इहलोकीचा प्रवास करून परलोकामध्ये आलाय, आपल्या दरबारामध्ये आलाय. मग या जीवाच्या नावानं याची मुलं बाळ, याच्या मुली, याचा परिवार पिंडदान नावाचा विधी करतोय का नाही, वर्षश्राद्ध नावाचा यज्ञ करतोय का नाही, याची वाट यम दरबारामध्ये आज चित्रगुप्त बघतायत, यमराज बघतायत. आणि जर या जीवाच्या नावानं मुलाबाळांनी पिंडदान नाही केलं, वर्षश्राद्ध नाही केलं, तर होतं काय? आता आपण तर सुंदर पिंडदान केलेलं आहे, वर्षश्राद्ध केलेलं आहे, मुक्ती 100% मिळणार आहे जीवाला, नामसंकीर्तन चालू आहे. पण जर नाही केलं तर होतं काय? यमराज त्याला पुढची गती देत नाहीत, त्याला पिशाच योनीमध्ये पाठवतात. आणि पिशाच योनीमध्ये गेलेला जीव या कुटुंबाला वाईट आशीर्वाद देत असतो. मग आपल्याला पाहायला मिळतं, जर एखाद्या कुटुंबामध्ये वाडवडिलांचं वर्षश्राद्ध नाही केलं तर काय होतं? वारंवार त्या कुटुंबामध्ये काही ना काहीतरी भांडणं घडत राहणं, सुख शांती समाधान न मिळणं, अकाली एखाद्या तरुण व्यक्तीचं जाणं होणं, वारंवार मृत्यूच्या घटना घडणं, काहीच सुख न मिळणं, काहीच समाधान न मिळणं. मग आपण ब्राह्मण काकांकडे जातो, काका अशी अडचण आहे, समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही, काय नाही, आमच्या घरामध्ये वाईट घटना घडतायत सारख्या, काय नेमकं कारण काय बघा तरी आमचं. मग काका पंचांगण बघतात आणि सांगतात, बाबा तुझे आई वडील जाऊन 1 वर्ष पूर्ण होऊन गेलं, पण अजून तू वर्ष श्राद्ध केलेलं, पिंडदान केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे ते पितृगण, ते आई वडील पिशाच योनीमध्ये गेलेले आहेत आणि तुझ्यावरती असंतुष्ट झालेले आहेत, तुमच्या कुटुंबावरती अवकृपा केलेली पितरांनी आणि तुमच्या कुटुंबाला वाईट आशीर्वाद दिलेला आहे. अरे पितराचा कोप झालेला आहे तुमच्या कुटुंबावरती. मग काका आता काय करावं लागेल? काय नाही, आता वर्ष श्राद्ध करून उपयोग नाही, मग नारायण नागबली नावाचा यज्ञ करावा लागेल. चला नरसिंगपूरला, त्या ठिकाणी नरसिंगपूरला जाऊन तो यज्ञ करावा लागतो. आणि तरी पण जीवाला मुक्ती मिळेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही. पण ऐका, पण बरोबर 1 वर्षाने जीव गेल्यानंतर जर त्या जीवाच्या नावाने पिंडदान नावाचा विधी केला, वर्षश्राद्ध नावाचा यज्ञ केला, तर त्या जीवाला मुक्ती प्रदान होत असते, सद्गती प्रदान होत असते. आणि मग आईसाहेबांना सद्गती प्रदान होणार आहे. आणि आईसाहेबांनी आता प्रार्थना केलेली आहे तिथं, यमराज ज्या कुटुंबाने, ज्या माझ्या मुलाबाळांनी मला इथपर्यंत येण्याकरता सहकार्य केलेलं आहे, त्या मुलाबाळांची मला एकदा गाठ घेऊन येऊ द्या. म्हणून आजच्या दिवशी तो जीव पुन्हा यम दरबारातून आपल्या घरी येत असतो, पण त्या जीवाला घरामध्ये प्रवेश मिळत नाही. मग त्या जीवाला प्रवेश कुठं मिळतो? या ठिकाणी जर एखादा वेळू असेल, एखादा गाठींचा बांबू असेल, त्या बांबूमध्ये, त्या वेळूमध्ये तो जीव प्रवेश करतो, तिथं वास करतो. आणि त्या आलेल्या जीवाच्या समाधानासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं, यज्ञ करावा लागतो, वर्षश्राद्ध करावं लागतं. मग होतं काय? तो जीव हे सगळं पाहून संतुष्ट होतो आणि कुटुंबाला आशीर्वाद देतो, कल्याणमस्तु. काहीच कमी पडत नाही, कुटुंबाची भरभराटी होते. कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती. देव महाराज म्हणतात, जर वर्ष श्राद्ध केलं तर होतं काय? पितृगण आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात, मला मुक्ती प्रदान करण्यासाठी माझ्या मुलाबाळांनी पिंडदान केलेलं आहे, खुश आहे मी तुमच्यावरती. आणि त्यांना मुक्ती प्रदान होत असते, संतुष्ट होतात, आशीर्वाद देतात आपल्या कुटुंबाला. म्हणून आजच्या दिवशी या कुटुंबातील मुला मुलींनी कुणालाही नाराज करू नये. ब्राह्मण काकांची जी दक्षिणा ठरली असेल त्यांना 1 रुपयावरती वाढवून कुणालाच नाराज करू नये. कारण धन, वस्त्र, अन्नदान, ज्ञानदान याचं पुण्य त्या जीवाला प्रदान होत असतं आणि मग त्याला मुक्ती मिळत असते. म्हणून वर्ष श्राद्ध हे करावंच लागतं. बरं, पुढचा प्रश्न असा आहे, महाराज ब्राह्मण काकांना बोलवलं, झालं वर्ष श्राद्ध, कीर्तन ठेवायची काय गरज आहे? झालं ना वर्ष श्राद्ध. मी सांगेल तुम्हाला, ब्राह्मण काकांना बोलवल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय होतं, घरातली माणसं म्हणतात, काका पाहुणे मंडळी येणार आहेत, नातेवाईक येणार आहेत, मित्रमंडळी येणार आहेत, लांबून लांबून पाहुणे येणार आहेत, पटापटा पूजा करा म्हणजे आम्हाला त्यांच्या गाठी घेता येतील. मग होतं काय? काका पण जास्त बारीक सारीक विचार करत नाहीत, हायवेच्याच रोडने सुटतात. आणि मंत्र म्हणत असताना काकांच्या तोंडून एखादा रस्व दीर्घ चुकला जातो आणि त्या ठिकाणी कर्म हे चुकलं जातं महाराज. किंवा पूजेला बसलेला जो व्यक्ती आहे त्याला शिंक आली तरी कर्म चुकलं, त्याला जांभळी आली तरी कर्म चुकलं, त्याला खोकला आला तरी कर्म चुकलं. मग या सगळ्या चुका भरून काढण्यासाठी
कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. मग कीर्तनात काय जांभळे आली तरी चालते म्हणा की, झोप आली तरी चालते म्हणतात, विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात, फार उपकार असतात आपल्यावरती आपल्या आई वडिलांचे. आपल्या आई वडिलांच्या उपकारातून आपल्याला कधीच उतराई होता येत नाही. ऐका, गोड ऐका. अगदी त्यांच्या चरणावरती आपण आपलं मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी दिला तरी आई वडिलांचे उपकार आपल्याला कधीच फेडता येत नाहीत. काय द्यावे त्यासी फावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अरे, आईच्या पायावरती आपण आपला जीव जरी काढून ठेवला तरी आईच्या उपकारातून कधीच आणि कोणालाच उत्तीर्ण होता येत नाही, कोणालाच उत्तीर्ण होता येत नाही. ज्या आईने या मुलांना जन्म दिला, ज्या आईने या मुलांना जन्म दिला, 9 महिने आपल्या कुशीमध्ये सांभाळलं, घडवलं, वाढवलं, लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार दिले, चांगलं ज्ञान दिलं, चांगलं वळण लावलं. अरे, ती आई आज अचानकपणे या मुलांच्या आयुष्यातून निघून जाणं म्हणजे या मुलांना दुःख होणं हे स्वाभाविक आहे महाराज, स्वाभाविक. ज्या आईने जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, चांगलं ज्ञान दिलं, ती जर आई या मुलांच्या जीवनातून अचानकपणे या मुलांना सोडून गेली तर या मुलांना काय वेदना झाल्या असतील आणि काय दुःख झालं असेल हे शब्दामध्ये सांगण्याच्या पलीकडचं आहे महाराज, शब्दामध्ये सांगण्याच्या पलीकडचं आहे. खऱ्या अर्थाने ज्याची आई गेली त्याच्या जीवनातलं सर्वस्व गेलं, त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं, त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं. आणि म्हणून म्हणतात ना, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो 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 हो, आ आ हो हो, नभेची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगीन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो 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 हो, आ आ. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. हे प्रेम आहे महाराज आईचं, हे प्रेम आहे. मी सांगेल, प्रेम आहे महाराज हे आईचं. आई आपल्या लेकरावरती निस्सीम प्रेम करते, मनापासून प्रेम करते. अरे, इथं बसलेल्या या माता माऊल्यांच्या आणि या मुलांच्या डोळ्यातला अश्रू सांगून जाते आईनं किती प्रेम दिलं या सर्वांना, आपल्या सगळ्यांना किती प्रेम दिलं आईनं, आपल्या डोळ्यातलं पाणी सांगून जातंय महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी सांगेल, ज्यांना मायबाप कळाले त्यांना देव कळाला,
पण ज्यांना आईबापच कळत नाहीत त्यांना देव कळणं सुद्धा फार कठीण आहे महाराज.